आपल्या हिंदू देवदेवतांचा दुधाने अभिषेक केला जातो. पण कधी तुम्ही ऐकलं आहे का की गाय स्वतःच आपल्या दुधाने देवीचा अभिषेक करते? नमस्ते सर्वांना. आम्ही आता आहोत कोकणामध्ये आणि कोकणातील श्री देवी काळकाई मंदिर भरणे येथे आलेलो आहोत. खेड तालुक्यातील सुप्रसिद्ध आणि जागृत असं देवस्थान आहे श्री देवी काळकाई मंदिर. आजच्या छोट्याशा व्हिडिओमार्फत आपण देवीचं दर्शन घेणार आहोत. नमस्ते सर्वांना, मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका कोकणातील सुंदर अशा व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत कोकणातील सुप्रसिद्ध अशा मंदिरामध्ये, श्री काळकाई देवी मंदिरामध्ये. श्री काळकाई देवी मंदिर हे खेड तालुक्यातील भरणे या गावची ग्रामदेवता आहे. तुम्हालाही या मंदिराला भेट द्यायची असेल आणि तुम्ही ट्रेनने येणार असाल तर खेड हे मुख्य स्टेशन आहे आणि खेडमधून एसटीने किंवा रिक्षाने तुम्ही 10 ते 15 मिनिटात मंदिरापर्यंत पोहोचू शकता. अगदी 2.5 ते 3 किलोमीटर अंतर आहे. आणि गाडीने येणार असाल तर महाड क्रॉस केल्यानंतर कशेडी घाट पार केल्यानंतर अनेक गावं लागतात आणि त्यातीलच भरणे या गावची ग्रामदेवता आहे. श्री काळकाई देवी मुंबई गोवा हायवेवरून मालवण साईडला जातो तेव्हा खेडच्या 2.5 ते 3 किलोमीटर आधीच हे कोकणातील सुप्रसिद्ध असं मंदिर आहे. खूप लांबून लोक आईच्या दर्शनासाठी येत असतात. नवसाला पावणारी श्री काळकाई देवीच्या मंदिराचं बांधकाम अतिशय सुंदर आहे आणि 3 मजली बांधकाम आहे आणि भाविकांसाठी सुद्धा साईडला व्यवस्था केलेली आहे आणि नवस फेडण्यासाठी खूप दूरवरून लोक येतच असतात. खेडमधील अतिशय जागृत देवस्थान आहे श्री काळकाई देवी मंदिर. मंदिराच्या कमानीतून आत गेल्यानंतर मंदिराच्या विशाल आणि शांतता असलेल्या परिसरामध्ये आपण जातो. मंदिराच्या मागे एक भक्तांच्या निवासासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. मंदिराच्या बाजूला छान मोकळी जागा आहे जिथे भरपूर झाडं लावलेली आहेत आणि परिसराच्या मध्यभागीच मुख्य मंदिर आपल्याला पाहावयास मिळते. मंदिराचे बांधकाम 3 मजली आहे आणि मंदिराच्या समोरच कमळाच्या आकाराची सुंदर अशी तुळशी वृंदावन आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताच आपण सुंदर आणि प्रशस्त अशा हॉलमध्ये प्रवेश करतो. हॉलमध्ये मोठ्या अशा खिडक्या असल्यामुळे छान हवा खेळती आहे आणि अगदी समोरच आपल्याला मंदिराचा गाभारा दिसतो जिथे काळकाई देवी विराजमान आहे. लाकडाच्या सुंदर अशा सिंहासनावर देवी विराजमान आहे. भक्तांना प्रदक्षिणा करण्यासाठी गाभाराच्या मागील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सुद्धा बनवलेला आहे.
गाभाऱ्याच्या अगदी मागच्या बाजूला एक झाड आहे, ज्या झाडाखालीच गायीची सुंदर अशी मूर्ती स्थापन केलेली आहे, जिच्या खाली नंदीची मूर्ती आणि महादेवांची पिंड सुद्धा स्थापन केलेली आहे। तर याची कहाणी अशी आहे, किती सुंदर आहे ना मूर्ती। मंदिरात दर्शन घेतल्यानंतर खूप उत्सुकता वाटली मला की थोडीशी वेगळी आहे मूर्ती। त्यामुळे दर्शन घेतल्यानंतर थोडंसं सोशल मीडियावर सर्च केल्यानंतर ही गोष्ट समजली की इथली स्टोरी अशी आहे की इथे आधी जंगल होतं आणि गायी चरायला येत असायच्या। त्यातली एक गाय नेहमी एका विशेष अशा ठिकाणी येऊन दुधाचा अभिषेक करत असत। हा तिचा नेहमीचा नित्यक्रम असायचा। आणि मग गायी चरायला येणाऱ्यांनी ही गोष्ट नोट केली आणि सगळ्या गावकऱ्यांनी तिथे जाऊन पाहिलं तर तिथे त्यांना पिंड दिसून आली। तर तेव्हा म्हणजे 150 वर्षापूर्वी इथे मंदिराचा जीर्णोद्धार झाला, अशी मला अगदीच थोडक्यात मी स्टोरी सांगितलेली आहे। खूप सुंदर प्रकारे तुम्ही सोशल मीडियावर माहिती मिळवू शकता। अशी कहाणी आहे। मी दर्शन घेतल्यानंतर थोडीशी मला मूर्ती वेगळी वाटली आणि उत्सुकतेपोटी थोडंसं सर्च केल्यानंतर अशी माहिती मिळाली। मंदिराचा परिसर आणि गाभारा किती सुंदर आहे। खरं तर दुपारची वेळ आहे, त्याच्यामुळे गर्दी कमी आहे आणि नवरात्रीत सुद्धा खूप मोठा उत्सव असतो इथे। आणि कोकणातील तर उत्सवाला काही तोड नाही। इथे मंदिराच्या शेजारीच एक स्टेजची व्यवस्था केलेली आहे कार्यक्रमांसाठी आणि प्रशस्त अशी जागा ज्याच्यावर छान शेड लावलेले आहेत, म्हणजे भक्तांसाठी बसण्याची अगदी सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे। खूप छान आहे मंदिराचा परिसर। आणि खरं तर कोकणातील प्रत्येक मंदिर, प्रत्येक गाव एवढंच सुंदर आहे। छान दर्शन घेतलं आणि मंदिराचा परिसरही छान प्रकारे पाहिला। आपण कोकणातील छान छान व्हिडिओ याआधीही चॅनलवर शेअर केलेले आहेत, ते तुम्ही पाहिलेत का? आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या सर्वांचा सपोर्ट आणि आशीर्वाद असाच नेहमी पाठीशी असू द्या।